नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 8 धातुविज्ञान या प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासा आणि अजूनही तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे दररोज तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ अभ्यासायला मिळतील। चला तर मग पाहूया। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पुन्हा लिहा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी रिकाम्या जागा असल्या तरी हे प्रश्न बहुपर्यायी किंवा एका शब्दात उत्तर लिहा, एका वाक्यात उत्तर लिहा, नावे लिहा यासाठी सुद्धा विचारले जाऊ शकतात। पहिली रिकामी जागा, टिंबटिंब धातूचा द्रवणांक सर्वात उच्च असतो। तर टंगस्टन या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च असतो आणि म्हणूनच त्याचा विद्युत बल्बमध्ये उपयोग केलेला असतो। पारा आणि टिंबटिंब हे दोन्ही धातू द्रवरूप अवस्थेत असतात। तर पारा आणि गॅलियम हे दोन्ही धातू द्रवरूप अवस्थेमध्ये असतात। तर हाच प्रश्न तुम्हाला द्रवरूप अवस्थेतील धातू कोणते किंवा नावे लिहा द्रवरूप अवस्थेतील धातू असाही विचारला जाऊ शकतो। टिंबटिंब हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे, तर हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे। धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्यांना टिंबटिंब म्हणतात। आता अशुद्धीसह निसर्गात आढळणाऱ्या धातूच्या संयुगांना खनिजे असे म्हटले जाते। ज्या खनिजापासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना टिंबटिंब म्हणतात। आता ज्या खनिजापासून धातू सोयीस्कर आणि फायदेशीररित्या वेगळा करता येतो त्यांना धातुके असे म्हणतात। धातुकांमध्ये धातूच्या संयुगाबरोबर माती, वाळू, खडकीय पदार्थ वगैरे अशुद्धी असतात। या अशुद्धीला टिंबटिंब म्हणतात। तर धातुकासोबत असणाऱ्या माती, वाळू, खडकीय पदार्थ या अशुद्धींना मृदा अशुद्धी असे म्हटले जाते। तर व्याख्या लिहा मृदा अशुद्धी किंवा मृदा अशुद्धी म्हणजे काय असाही हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। पुढील प्रश्न, धातुकांपासून धातूंचे शुद्ध रूपात निष्कर्षण करण्याच्या क्रियेला टिंबटिंब म्हणतात। तर धातुकापासून धातूचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करण्याच्या क्रियेला धातू विज्ञान असे म्हणतात। तर धातू विज्ञान म्हणजे काय असाही हा प्रश्न तयार होतो। पुढील प्रश्न, बॉक्साईट हे टिंबटिंब धातूचे धातूक आहे। तर बॉक्साईट हे ॲल्युमिनियम या धातूचे धातूक आहे। बॉक्साईटपासून ॲल्युमिनियमचे निष्कर्षण केले जाते। बेअर पद्धतीने बॉक्साईटचे टिंबटिंब रूपांतर केले जाते। तर बेअरच्या पद्धतीने बॉक्साईटचे ॲल्युमिनामध्ये रूपांतर केले जाते। ॲल्युमिनाच्या मिश्रणातून विद्युत प्रवाह जाऊ दिला असता धनाग्रावर टिंबटिंब वायू मुक्त होतो। आता ॲल्युमिनाच्या मिश्रणातून जर विद्युत प्रवाह जाऊ दिला तर धनाग्रावर ऑक्सिजन हा वायू काय होतो, मुक्त होतो। आयर्न ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम यांच्यामधील अभिक्रियेला टिंबटिंब म्हणतात। तर आयर्न ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम यांच्यामधील अभिक्रियेला थर्मिट अभिक्रिया असे म्हणतात। लोखंडाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर दिला जातो, या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात। तर लोखंडाचे क्षरण रोखण्यासाठी जो जस्ताचा पातळ थर दिला जातो त्या प्रक्रियेला गॅल्वनायझिंग असे म्हणतात। कठीण पृष्ठभागावर आघात झाल्यामुळे धातू ध्वनी निर्माण करतात, अशा धातूंना टिंबटिंब म्हणतात। तर अशा ध्वनी निर्माण करणाऱ्या धातूंना नादमय धातू म्हणतात। याचे उदाहरण म्हणजे आपण मंदिरामध्ये जर घंटा वाजवली तर बराच वेळ त्याचा नाद आपल्याला ऐकू येतो। कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून ऑक्साईडमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात। तर कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून ऑक्साईडमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेला निस्तापन असे म्हणतात। तर व्याख्या लिहा निस्तापन असाही हा प्रश्न येऊ शकतो। टिंबटिंब संयुगे केरोसिन, पेट्रोल यासारख्या द्रावकात अद्रावणीय असतात। तर आयनिक संयुगेही केरोसिन, पेट्रोल यासारख्या द्रावकामध्ये अद्रावणीय असतात आणि सहसंयुग संयुगे मात्र
केरोसिन, पेट्रोल यासारख्या द्रावकामध्ये द्रावणीय असतात. अशुद्ध धातूंपासून शुद्ध धातू मिळवण्यासाठी टिंबटिंब पद्धत वापरतात. अशुद्ध धातूंपासून शुद्ध धातू मिळवण्यासाठी विद्युत अपघटनाची पद्धत वापरतात. क्षरणक्षम धातूवर टिंबटिंब धातूंचा थर चढवल्यामुळे क्षरण रोखता येते. तर क्षरणक्षम धातूवर अक्षरणक्षम धातूंचा थर चढवल्यामुळे क्षरण रोखता येते. प्रश्न दुसरा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा. म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न. टिंबटिंब हा धातू आहे, तर खाली दिलेल्या पर्यायामध्ये मॅग्नेशियम म्हणजेच Mg हा धातू आहे, बाकीचे सर्व अधातू आहेत. टिंबटिंब हा अधातू आहे. आता या ठिकाणी ब्रोमीन म्हणजेच Br हा अधातू आहे, बाकीचे हे सगळे काय आहेत तर धातू आहेत. टिंबटिंब हा धातू सदृश आहे, तर या दिलेल्या पर्यायापैकी अँटीमनी हा धातू सदृश आहे आणि बाकीचे धातू आहेत. टिंबटिंब यांचे गुणधर्म धातू सदृशमध्ये असतात. आता धातू सदृशमध्ये धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म असतात आणि या दोघांचे गुणधर्म दर्शवणाऱ्या मूलद्रव्यालाच आपण धातू सदृश असे म्हणतो. टिंबटिंब हा विद्युत सुवाहक आहे, तर ग्रॅफाइट हा विद्युत सुवाहक आहे. सामान्य तापमानाला टिंबटिंब द्रवरूप अवस्थेत असतो, तर सामान्य तापमानाला पारा हा द्रवरूप अवस्थेमध्ये असतो. टिंबटिंब धातू सहजपणे पेट घेतो. सोडियम म्हणजेच Na हा धातू सहजपणे पेट घेतो. टिंबटिंब धातूची ज्योत पिवळ्या रंगाची असते, तर सोडियम या धातूची ज्योत पिवळ्या रंगाची असते. टिंबटिंब अम्लारीधर्मी ऑक्साईड आहे, तर या दिलेल्या ऑक्साईडपैकी पोटॅशियम ऑक्साईड म्हणजेच K2O हे अम्लारीधर्मी ऑक्साईड आहे. टिंबटिंब या धातूची पाण्याबरोबरील अभिक्रिया मंद गतीने होते, तर कॅल्शियम या धातूची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया मंद गतीने होते. टिंबटिंब यापासून ब्रॉन्झ हे संमिश्र बनले आहे, तर तांबे आणि कथील यांपासून ब्रांझ हे संमिश्र बनलेले आहे. टिंबटिंब या धातूची अभिक्रिया वाफेबरोबर होऊन या धातूचे ऑक्साईड तयार होते, तर लोखंड या धातूची अभिक्रिया वाफेबरोबर होऊन या धातूचे ऑक्साईड तयार होते. टिंबटिंब हा अधातू विद्युत वहन करतो. ग्रॅफाइट हा अधातू विद्युत वहन करतो, म्हणजे तो अधातू असूनसुद्धा ग्रॅफाइट हे कार्बनचे एक अपरूप आहे, तो अधातू आहे तरीसुद्धा तो विद्युत वहन करतो. टिंबटिंब हे सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये विरघळते, तर झिंक ऑक्साईड हे सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये म्हणजेच NaOH मध्ये विरघळते. टिंबटिंब हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो, तर जस्त हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो, म्हणूनच लोखंडाच्या पत्र्यावर किंवा लोखंडी वस्तूंवर जस्ताचा पातळ लेप दिलेला असतो. टिंबटिंब हा धातू त्याच्या ऑक्साईडचे कार्बनच्या साहाय्याने क्षपण करून मिळवतात, तर जस्त हा धातू त्याच्या ऑक्साईडचे कार्बनच्या साहाय्याने क्षपण करून मिळवतात. वितळलेल्या विद्युत अपघटनी पदार्थात बुडवलेला टिंबटिंब काड्यांचा संच धनाग्र म्हणून काम करतो, तर वितळलेल्या विद्युत अपघटनी पदार्थात बुडवलेला ग्रॅफाइटच्या कांड्यांचा संच धनाग्र म्हणून काम करतो. चांदीची हवेतील टिंबटिंब अभिक्रिया होऊन सिल्वर सल्फाईड तयार होते, तर चांदीची हवेमधील हायड्रोजन सल्फाईडबरोबर अभिक्रिया होते आणि सिल्वर सल्फाईड हा काळ्या रंगाचा थर जमा होतो आणि त्यामुळंच चांदीचे दागिने आपल्याला काळे पडलेले पाहायला मिळतात. टिंबटिंब हा सर्वात कठीण पदार्थ असून त्याचा द्रवणांक व उत्कलनांक उच्च आहे, तर हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे आणि त्याचा द्रवणांक व उत्कलनांक उच्च आहे. लोखंडी खिळा व कॉपर सल्फेटचे द्रावण यांच्यातील अभिक्रियेत कॉपर सल्फेटमधून
लोखंड टिंबटिंब विस्थापित करते. तर कॉपर सल्फेटमधून लोखंड कॉपरला काय करते? विस्थापित करते. जस्त हे तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील आहे हे दाखवणाऱ्या प्रयोगाची कृती. तर जस्त हे तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील आहे किंवा अधिक क्रियाशील आहे हे दाखवणारा जो प्रयोग आहे त्याची कृती म्हणजेच कॉपर सल्फेटचे द्रावण तयार करून त्यात जस्ताची पट्टी बुडवा. जर कॉपर सल्फेटच्या द्रावणात जस्ताची पट्टी बुडवली तर अभिक्रिया कशी होते पहा. CuSO4 म्हणजेच कॉपर सल्फेट प्लस जस्त म्हणजे झिंक, तर ZnSO4 तयार होते आणि तांब्याचे कण किंवा तांबे बाजूला विस्थापित होते. लोखंड हे टिंबटिंब. आता या ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये लोखंड हे ॲल्युमिनियमपेक्षा कमी क्रियाशील आहे. Al2SO4 थ्राईस म्हणजेच ॲल्युमिनियम सल्फेटचे पाण्यातील द्रावण टिंबटिंब असते. तर ॲल्युमिनियम सल्फेटचे पाण्यातील द्रावण रंगहीन असते. टिंबटिंब पदार्थ निळ्या रंगाचा असतो. कॉपर सल्फेट हा पदार्थ निळ्या रंगाचा असतो. टिंबटिंब पदार्थाचे पाण्यातील द्रावण हिरवे असते. फेरस सल्फेट म्हणजेच FeSO4 या पदार्थाचे पाण्यातील द्रावण हिरवे असते. धातूंची क्रियाशीलता अनुक्रमाने. आता या ठिकाणी धातूंची जी क्रियाशीलता दिलेली आहे, कॉपरपेक्षा आयन हा अधिक अभिक्रियाशील असतो, आयनपेक्षा झिंक अधिक अभिक्रियाशील असतो, झिंकपेक्षा ॲल्युमिनियम अधिक अभिक्रियाशील असतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C. ॲल्युमिनियमच्या निष्कर्षणात. तर ॲल्युमिनियमच्या निष्कर्षणात बॉक्साईडचे हॉलच्या पद्धतीने ॲल्युमिनामध्ये रूपांतर करण्याची रासायनिक अभिक्रिया घडवून आणली जाते. प्रश्न 3. पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा. चुकीचे असल्यास ते दुरुस्त करून लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न असेल तर चुकीचे विधान परीक्षेमध्ये दुरुस्त करून लिहावे लागेल आणि फक्त चुकी बरोबर विचारलेले असेल तर फक्त चूक किंवा बरोबर असे उत्तर लिहावे लागेल. पहिला प्रश्न, धातू नादमय म्हणून ओळखले जातात. तर हे विधान बरोबर आहे. हिऱ्याला मऊपणा असतो. चूक. हिऱ्याला कठीणपणा असतो. हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे. अशुद्ध धातूपासून शुद्ध धातू मिळवण्यासाठी विद्युत अपघटनाची पद्धत वापरतात. बरोबर. आयोडीन आणि हिरा यांना चकाकी असते. बरोबर. तर आयोडीन आणि हिरा हे अधातू आहेत तरीसुद्धा त्यांना चकाकी असते. सहत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि सहत नायट्रिक आम्ल एकाच 3 या प्रमाणात घेऊन त्यापासून आम्लराज मिश्रण तयार करतात. तर यालाच ॲक्वॅरेगिया असंही म्हटलं जातं. तर चूक आहे हे. सहत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि सहत नायट्रिक आम्ल यांच्या 3:1 या प्रमाणात मिश्रण घेऊन त्यापासून आम्लराज हे मिश्रण तयार करण्यात येते. तर 1:3 हे चुकीचं आहे. 3:1 हे बरोबर आहे. धातूचा हवेशी संपर्क तोडल्यास क्षरण रोखता येते. बरोबर. कारण हवेतील आर्द्रता किंवा बाष्प, ऑक्सिजन यांच्याशी त्याचा संयोग होऊनच क्षरण होते. तांबे किंवा पितळेच्या भांड्यावर क्षरणामुळे हिरवट रंगाचा थर जमा होतो. बरोबर. आयनिक संयुगे केरोसिनमध्ये विरघळतात. चूक. आयनिक संयुगे पाण्यात विरघळतात पण केरोसिनमध्ये ती विरघळत नाहीत. आयनिक संयुगे स्थायीरूपात विद्युत वहन करू शकतात. चूक. आयनिक संयुगे स्थायीरूपात विद्युत वहन करू शकत नाहीत तर ती वितळलेल्या किंवा द्रव स्थितीमध्ये विद्युत वहन करू शकतात. विद्युत विलेपनात एका धातूवर दुसऱ्या धातूचा थर विद्युत अपघटनाद्वारे दिला जातो. बरोबर. धनाग्रीकरण पद्धतीत तांबे किंवा ॲल्युमिनियमची वस्तू हा धनाग्र म्हणून वापरतात. बरोबर. चांदी विलेपित चमचे, सोने विलेपित दागिने ही संमिश्राची उदाहरणे आहेत. चूक.
तर चांदी विलेपित चमचे, सोने विलेपित दागिने ही विद्युत विलेपनाची उदाहरणे आहेत. रजत पारद संमिश्राचा उपयोग बहुत करून दंतवैद्य करतात. बरोबर. ॲल्युमिनियम ऑक्साईड आम्लधर्मी ऑक्साईड आहे. तर चूक आहे हे विधान. ॲल्युमिनियम ऑक्साईड हे धातूचं ऑक्साईड असलं तरी ते उभयधर्मी ऑक्साईड आहे. तांब्याची दमट हवेतील कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन कॉपर कार्बोनेट तयार होते. बरोबर. क्षरण म्हणजे पर्यावरणामुळे पदार्थाचा होणारा ऱ्हास. हेही विधान बरोबर आहे. प्रश्न 4. दिलेल्या 2 शब्दातील सहसंबंध लक्षात घेऊन रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. पितळ, तांबे आणि जस्त. म्हणजेच पितळ हे तांबे आणि जस्ताचं संमिश्र आहे. ब्रॉन्झ, तांबे आणि कथील. कथिलीकरण, कथील. गॅल्वनायझिंग, जस्त. प्रेशर कुकर, धनाग्रीकरण. चांदी विलेपित चमचे, विद्युत विलेपन. सल्फाईड धातुके अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापवणे म्हणजेच भाजणे. तर कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापवणे म्हणजे निस्तापन. सल्फाईड धातूक फेनतरण पद्धत. कॅसिट्राईड धातूक चुंबकीय विलगीकरण पद्धत. प्रश्न 5. गटात न बसणारा घटक ओळखा. सोडियम, पोटॅशियम, चांदी, गंधक. तर वेगळा घटक आहे गंधक. तो अधातू आहे आणि इतर सर्व धातू आहेत. बोरॉन, क्लोरीन, ब्रोमीन, फ्ल्युरिन. तर बोरॉन इतर सर्व अधातू आहेत. तांबे, लोखंड, पारा, पितळ. तर यातलं वेगळं आहे पितळ. इतर सर्व धातू आहेत आणि पितळ हे संमिश्र आहे. पितळ, फॉस्फरस, ब्रॉन्झ, स्टेनलेस स्टील. वेगळा आहे फॉस्फरस. इतर सर्व संमिश्रे आहेत. मॅग्नेशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, पाणी, झिंक क्लोराईड. पाणी इतर सर्व आयनिक संयुगे आहेत आणि पाणी हे सहसंयुज संयुग आहे. फक्त नावे लिहा. उभयधर्मी ऑक्साईड तयार करणारा धातू ॲल्युमिनियम आणि जस्त किंवा ॲल्युमिनियम किंवा जस्त. तांबे आणि जस्ताचे संमिश्र पितळ. ॲल्युमिनियमच्या निष्कर्षणात विद्युत अपघटनी द्रावणाचे तापमान कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे संयुग क्रायोलाइट. त्याचं रेणुसूत्र आहे Na3AlF6 आणि फ्ल्युरस्पार CaF2. थंड पाण्याशी अभिक्रिया न होणारा परंतु वाफेशी अभिक्रिया होणारा एक धातू ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचे सामान्य धातूक बॉक्साईट Al2O3H2O हे त्याचं रेणुसूत्र आहे. सामान्य तापमानास द्रवरूपात असणारा धातू पारा. 2 वर्धनीय धातू लोखंड, ॲल्युमिनियम. 2 तन्यता गुणधर्म असणारे धातू सोने, चांदी. उष्णतेचे सुवाहक असणारे 2 धातू चांदी आणि तांबे. विद्युत सुवाहक असणारे 2 धातू तांबे, ॲल्युमिनियम. स्वयंपाकाची भांडी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे 2 धातू तांबे, ॲल्युमिनियम. कमी द्रवणांक असलेले 2 धातू सोडियम, पोटॅशियम. जास्त क्रियाशील धातू तेच आहेत सोडियम, पोटॅशियम. कक्ष तापमानाला द्रवरूप असणारा अधातू ब्रोमीन हा एकमेव अधातू आहे जो कक्ष तापमानाला द्रवरूप अवस्थेमध्ये असतो. 2 आयनिक संयुगे सोडियम क्लोराईड म्हणजेच NaCl, मॅग्नेशियम क्लोराईड म्हणजेच MgCl2. विद्युत सुवाहक अधातू ग्रॅफाईट.
अतिरिक्त हवेत उच्च तापमानात सल्फाइड धातुके तापवण्याची प्रक्रिया भाजणे. मर्यादित हवेत उच्च तापमानास कार्बोनेट धातुके तापवण्याची प्रक्रिया निस्तापन. ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि सोडियम हायड्रॉक्साईड यापासून बनणारे संयुग सोडियम ॲल्युमिनेट. निसर्गात मुक्त अवस्थेत आढळणारे दोन धातू सोने आणि चांदी. सर्वात उच्च द्रवणांक असणारा धातू टंगस्टन. चकाकी असणारे दोन अधातू आयोडीन, हिरा. राजधातूंना विरघळवणारे अभिक्रियाकारक म्हणजेच आम्लराज. धातूक भरडण्यासाठी वापरण्यात येणारे साधन गोलाकार चक्की. आम्ल आणि आम्लारी या दोन्ही बरोबर अभिक्रिया करून क्षार आणि पाणी तयार करणारे ऑक्साईड ॲल्युमिनियम ऑक्साईड Al2O3. ॲल्युमिनियमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र Al2O3NH2O. यामध्ये जो इयन आहे तो पाण्याच्या रेणूंची संख्या दर्शवतो. सोडियमचे पाऱ्याबरोबरचे संमिश्र पारद संमिश्र, त्यालाच इंग्रजीमध्ये ॲमॅल्गम असे म्हणतात. प्रश्न 7. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. धातूंच्या कोणत्या गुणधर्मामुळे त्यांची बारीक तार काढता येते? तर धातूंच्या तन्यता या गुणधर्मामुळे त्यांची बारीक तार काढता येते. धातूंच्या कोणत्या गुणधर्मामुळे त्यांचे पातळ पत्रे बनवता येतात? वर्धनीयता या गुणधर्मामुळे धातूंचे पातळ पत्रे बनवता येतात. सर्वात कठीण पदार्थ कोणता? हिरा. विद्युतवाहक तारेचे आवरण कोणत्या पदार्थापासून बनवतात? PVC म्हणजेच पॉलिव्हिनाइल क्लोराईड या पदार्थापासून विद्युतवाहक तारेचे आवरण बनवतात. सुरीने सहज कापता येणाऱ्या दोन धातूंची नावे. तर सोडियम आणि पोटॅशियम हे धातू सुरीने सहजपणे कापता येतात कारण ते मृदू असतात. पुढीलपैकी कोणत्या धातूंची थंड पाण्याबरोबर अभिक्रिया होते? या ठिकाणी धातू दिलेले आहेत सोडियम, लोखंड, कॉपर, पोटॅशियम. यापैकी सोडियम आणि पोटॅशियम या धातूंची थंड पाण्याबरोबर अभिक्रिया होते. पुढीलपैकी कोणत्या धातूंची थंड आणि गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही? धातू दिलेले आहेत सोडियम, पोटॅशियम, ॲल्युमिनियम आणि लोखंड. यापैकी ॲल्युमिनियम आणि लोखंड या धातूंची थंड आणि गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. विरल अम्लातील हायड्रोजन विस्थापित करणाऱ्या दोन धातूंची नावे तसेच विरल अम्लातून हायड्रोजन विस्थापित न करणाऱ्या दोन धातूंची नावे सांगा. आता विरल अम्लातील हायड्रोजन विस्थापित करणारे धातू मॅग्नेशियम आणि जस्त. तर विरल अम्लातून हायड्रोजन विस्थापित न करणारे धातू तांबे आणि चांदी. बॉक्साईटमधील अशुद्धी सांगा. तर बॉक्साईटमध्ये वाळू म्हणजे सिलिका, आयर्न ऑक्साईड या अशुद्धी असतात. बॉक्साईट आणि क्रायोलाइट यांचे रासायनिक सूत्र. बॉक्साईटचे सूत्र आहे Al2O3H2O आणि क्रायोलाइटचे Na3LF6. गॅल्वनायझिंग म्हणजे काय? लोखंड किंवा स्टीलवर जास्ताचा पातळ थर देण्याच्या प्रक्रियेला गॅल्वनायझिंग म्हणतात. कोणत्या अभिक्रियेत ॲल्युमिनियम क्षपणक म्हणून वापरतात? तर थर्मिट अभिक्रियेमध्ये ॲल्युमिनियमचा क्षपणक म्हणून वापर केला जातो. ब्रॉन्झचे घटक सांगा. तर ब्रॉन्झचे घटक दोन आहेत, तांबे आणि कथील. त्यामध्ये 90% तांबे आणि 10% कथील. सोन्याची शुद्धता कशात मोजतात? तर सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. पारद संमिश्र म्हणजे काय? संमिश्रामध्ये एक धातू पारा असल्यास त्याला पारद संमिश्र असे म्हणतात. विद्युत विलेपन म्हणजे काय? कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर थर देण्याच्या प्रक्रियेला
विद्युत विलेपण म्हणतात. विद्युत धन मूलद्रव्य म्हणजे काय? धातू हे क्रियाशील असतात. ते सहजपणे इलेक्ट्रॉन गमावून त्याचे धनभारित आयन तयार होतात. म्हणूनच त्यांना विद्युत धन मूलद्रव्य म्हणतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.